अहो गावातल्याच माणसाला गावातली माणसं वळकण अशी झालीत म्हणा की. हो काय साहेब, परवा 7-8 लोक काटे घेऊन तुमच्या घरावर आले ते म्हणे. बरं काय काम काढलं? काम म्हणजे माझ्या वाडीचा सातबाराचा उतारा मला हवाय, मिळेल का? हो मिळेल ना. ए जरा 6 नंबरचा रजिस्टर आण. 4 एकर 4 गुंठ आहे. नाही मला वाटतं मला माहिती आहे. हे बघा, पिंपळवाडी, निमकर, 64चा 4. हां 4 एकर 4 गुंठ. नाही एक मिनिट, हा माझ्याकडे ओरिजिनल सातबाराचा उतारा आहे, त्याची झेरॉक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 4 एकर 8 गुंठे लिहिले. काय हे असं कसं असेल? म्हणजे काय हो साहेब, वाडी काढताय का? म्हणजे ऐकताय का? नाहीतर तुम्ही मुंबईवाले 7-12 धुंडाळत इथं कशाला याल? ते नंतर बघू. आधी तो 4 गुंठे 8 गुंठ्याचा काय घोळ आहे ते बघा. कारण माझे वडील मला आयुष्यावर हेच सांगत होते की आपली 4 एकर 8 गुंठे जागा आहे म्हणून. वडिलांना जाऊन किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. त्याच्या आधीचा हा सातबाराचा उतारा आहे. अरे यांच्या 64च्या 4चा फेरफार आहे का बघ जरा. वाडी केवढ्याला ऐकताय म्हणायचं? काढू 5-7 कोटीला. बस 5-7? बस 5-7 काय, 5-7 कोटी. कोटी म्हणालो मी. कोटी? काय मस्करी करताय राव. साहेब तुमचे मागल्या रस्त्याकडचे 4 गुंठे परशा भाटाच्या नावानं आहेत. वडिलांनी काढले होते का? म्हणजे विकले होते का असं विचारायचं होतं ना. नाही 100% नाही. अहो मग मूळ रेकॉर्ड पाहायला हवं. 1964चं तो कुळ कायदा आला तेव्हाच. आणि त्यात जर काय गडबड असेल तर बोटखत. बोटखत? हा बोटखत 1890चं मोडीत लिहिलेलं असतं ते. तुम्हाला मोडी वाचता येते? नाही. अहो मग मोडी वाचणारा घेऊन या उद्या. मला मोडी वाचता येत नाही. सारखी कशी रे शर्टाची बटणं तुटतात तनू. नवीन अजिबात आणणार नाही शर्ट मी आता एवढ्यात. मित्रांबरोबर मारामाऱ्या करत असशील. आई ग भूक लागली ना? हो. चल काय करायचं पटकन? पोहे करायचे? पोहे नको. आधी त्यात कांदा चिरायला लागतो, मग बटाटा आणि मग ते फोडणीला घालायला लागतात. त्यापेक्षा नूडल्स कर ना. नूडल्स? काल फ्रीजर नूडल्सचं नवं पाकिट आणता पाहिलंय. 2 मिनिट में तैयार और खाने को मजेदार. अच्छा असं आहे का? म्हणून पोहे व्हायला खूप वेळ लागतो असा शोध लागलाय का आपल्याला? चला नूडल्स खाऊया आज. चल तोपर्यंत हातपाय धुवून घे पटकन. आई हातपाय धुताना मानेवर आणि डोक्यावर पाणी घेतलं तर चालेल? घे थोडंसं घे, पण आंघोळ करू नकोस. थोडंसं पाणी घे. आणि जे काही करायचं ते 2 मिनिटात करून बाहेर यायचं. नाहीतर मी नूडल्स करीन आणि मीच खाऊन टाकीन. नको नको मी ना? करतो 2 मिनिटात करतो. हे घे. अरे झाला वाटतं कावळा स्वच्छ. अगदी 2 मिनिटात झाला. तूच म्हणाली होतीस जे काय करायचं ते 2 मिनिटात कर. 2 मिनिटाच्या आत केले. व्हेरी गुड. हे घे आता. आवडलं का? आई 2-3 दिवस झाले सुधाई कशी आपल्याला भेटली नाही. अरे असं काय करतोस तनू? ते सगळे जया काकाच्या गावाला नाही का गेलेत? मजा आहे तुमची. आधी तू गावाला गेली, मग सुधाई आणि आजो गावाला गेले. मला तर कोणी नेलत नाही. आई ग असं नाही रे शिवना. मी तुला खरंच नाही. लवकरच जाऊ आपण. हा नको. न्यायचं असतं ना तुला तर तू मला आधीच नेलं असतंस. अनुष्का मावशीकडे एकटं ठेवलं नसतंस. तनू मी तुला सांगू का? तू समजून घेशील का? हो मला समजतं सगळं. मी मोठा झालोय. हो बर ठीक आहे. मग मी आता तुला सांगते ते नीट ऐक. मी एकटी गावाला गेले होते, पण मी मजा म्हणून नव्हते गेले. शिक्षा म्हणून गेले होते.
तुला कोणी केली शिक्षा? नशिबाने. काय झालं रे, मी टीव्हीसाठी एक कार्यक्रम केला होता, तो कोणाला तरी आवडला नाही. मग त्या माणसांनी आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली. तुला आठवतं ना, आपल्याला ते रात्री अपरात्री फोन्स यायचे आणि तो माणूस आपल्याशी घाणेरडं बोलायचा. तुम्ही त्या मला टेप्स द्या, नाही तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं काहीतरी बरं वाईट करीन. आठवतंय ना तुला? हा, म्हणजे तो विलन सारखा बोलायचा तो माणूस. तोच. मग त्या माणसाने आपल्याला जास्त त्रास देऊ नये म्हणून आपण प्रताप काकांना आपल्या घरी बोलावलं. मग काय, पण तरी सुद्धा तो विलन आपल्याला त्रास देतच होता. म्हणून तू बाहेर गेलीस त्याला चकवायला? म्हणून मी गावाला गेले. आता तू मला सांग, या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुला कशी घेऊन गेले असते? मला काळजी वाटते ना तुझी. मग आपण परत आल्यावर सुधाईकडे का राहिलो? प्रताप काकांना परत का नाही बोलवलं? सुधाईकडे आपण राहिलो कारण सुधाईच म्हणाली आता थोडे दिवस तुम्ही माझ्याकडे राहा. हे एकदा सगळं नीट झालं की मग तुम्ही तुमच्या घरी परत जा. म्हणजे आता सगळं नीट झालंय? आता सगळं नीट झालंय. सिनेमात कसं त्या विलनला शेवटी पोलीस उडवून टाकतात, तसं याही विलनला पोलिसांनी मारून टाकलं. ठार. म्हणजे हे तर खरा पिक्चर सारखं झालं. खरा पिक्चरच झाला. आणि खरा पिक्चर जसा संपतो तसं हे सगळं संपलं आणि आपण सुटलो. निशांत, लवकर खाली ये, ब्रेकफास्ट रेडी आहे. ते ब्रेकफास्ट जाऊ दे ग, मला सांग आधी माझं क्रेडिट कार्ड कुठे बघितलंस तू? पाकिट कुठे आहे? हे काय इथेच आहे, हे घे. पण ना, हे काय इकडे, हे घे. आहे त्यात? काय रे? आणि तुझा हा शर्ट कुठला? ग हा मला पद्मजाने प्रेझेंट दिला. पद्मजा? अगं म्हणजे पमी ग. काय होतं, कधी कधी ना तिचं खरं नाव आठवतच नाही. इव्हन ती सुद्धा कधी कधी स्वतःचं नाव विसरून जाते. सेक्रेटरीच्या दृष्टीने पाहिलं तर बॉस जरा जास्तच माणुसकी दाखवतोय असं नाही वाटत तुला? हो, कारण ती सुद्धा माझ्याशी बॉस म्हणून वागत नाही. एकत्र काम करणारे सहकारी म्हणून ती माझ्याशी वागते. वा, काय जगावेगळं नातं रे तुमचं. वा. अगं एक्झॅक्टली. काल माझ्या टेबल पाशी आली, हा शर्ट ठेवला आणि मला म्हणाली, सर तुम्ही फार लाईट कलरचं शर्ट वापरता, जरा ब्राईट कलरचं शर्ट वापरा, म्हणजे तुम्हाला ते सूट होतील, छान दिसतील. कसं वाटतंय? जरा जास्तच ब्राईट वाटतोय. हो, मला तर ओके वाटलं बाबा. एनिवे चल, मी निघतो. अरे ब्रेकफास्ट? नको, तूच खा. बाय. धनाजी, फुलांचा बुके आणलात ना तुम्ही? हा, आणलं ना मॅडम. हा काय बघू, मस्त आहे. परशुराम, हा मॅडम. तुम्ही जरा कॅन्टीन मध्ये जा आणि त्या कॅन्टीनवाल्याला सांगा की आज कौशिक सर येणार आहेत, त्यामुळे सगळ्या स्टाफसाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि जरा बरं खायला कर. मॅडम, तुम्ही काल माका गुलाबजाम आणूक सांगलंस ना, ते मी घेऊन इले. हा, मध्ये कॅन्टीनच्या फ्रीज मध्ये ठेवा. हा मॅडम. चला, सगळी तयारी झाली आहे? चहा कॉफी खाणं पिणं? फक्त एक छोटीशी गोष्ट बाकी राहिली आहे. बिल. या सगळ्या सेलिब्रेशनचं बिल कोण देणार आहे? कौशिक तर नक्कीच देणार नाही. मी देईन ना, तू काही काळजी करू नकोस, मी देईन. तू दे. तुला जर एवढा त्याचा पुळका आला असेल तर तू दे बापडे. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दी ऑफिस. थँक्यू. थँक्स. वेलकम. एक्सक्यूज मी सर. सर, आमची एक छोटीशी रिक्वेस्ट होती. बोल ना. सर, आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही इतक्या दिवसांनी ऑफिसमध्ये परत आलाय, तर आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करूया आणि मग कामाला सुरुवात करूया. ठीक आहे. थँक्यू. थँक्स. वेलकम बॅक सर. थँक्स. वेलकम बॅक सर. थँक्यू. वेलकम बॅक. सर, बरा झाला तुम्ही परत दिलास ते. आमका बरा वाटला. सर, तुझ्या वतीने केलंय मी. गप्रे. आज ऑफिसमध्ये परत येताना मलाही खूप बरं वाटतंय. म्हणजे एखादं वाईट स्वप्न पडतं, नंतर जाग येते आपल्याला
आणि एकदम हायसं वाटतं, मोकळं मोकळं वाटतं. आज मलाही तसंच वाटतंय, खूप मोकळं. खरं म्हणजे माझ्या बाबतीत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न नव्हतं, एक कटू सत्य होतं. खूप प्रखर आणि भयंकर वास्तव. पण काही का असे ना, ती परिस्थिती आता उरलेली नाहीये. जीवावरचं संकट टळलं, समस्या संपली, याचा मला खरंच खूप आनंद झालेला आहे. आणि हा आनंद व्यक्त करतानाच मला तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत, विशेष करून नचिकेतचे. खरंच तुम्ही सर्वांनी जी काही मला मदत केलीत ना, त्याबद्दल थँक्स. थँक्स वन्स अगेन. बॅग यू. सर आणखीन एक छोटासा कार्यक्रम बाकी आहे. कुठला? खाण्याचा. ओके, खाणं आलं की मला हाक मार, तोपर्यंत मी कामाला सुरुवात करतो. ओके सर. एवढंच जर कामाचं महत्व वाटत होतं तर 8 दिवस तब्येत बरी असताना घरी विश्रांती घेत कशाला राहिला? रघुचिली मराची वाट बघत होता बहुतेक. हा, मी पण तेच म्हणतोय. मागच्या 3-4 टायमाला हाफिसच्या फायली घेऊन जेव्हा मी घरला गेलो होतो ना, व्यवस्थित चालत फिरत होते बघा. खरा की काय? नाही रे, विश्रांतीचं नुसतं कारण आहे. मुख्य कारण काय माहितीये का? भय, डरपोकपणा. हे संकट झेलायची छाती नाही अजून. नचिकेत, तुझ्यावर कोणी गोळीबार केला असता तरीही दुसऱ्या दिवशी तू ताबडतोब ऑफिसमध्ये आला असतास ना कामाला? हो, फक्त ऑफिस सुटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो असतो. तुझ्याशी ना बोलणं अशक्य आहे दिवसेंदिवस. हो ना, मग आपण असं करूया, आपण खाऊया. खाताना कडवटपणा नको, मग बोलू ना गोड 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 गोड. काय सर, कसं काय सर, येऊ का सर, बसू का सर? कानफाटत मारीन तुझ्या जोरात. माका पण दे ना. या दादा या. ते सुद्या उठ, मोठ्या माणसाला बसायला दे. काय आई वडिलांनी शिकवलं नाही बाबा, तू बसा. भाऊसाहेब, निमकरांच्या 64च्या 5चे फेरफार काढले होते ना? हो. पिंपळवाडीचा बोटकत काढलाय. त्यांच्याकडे काय बघताय? तुमचं काय ते मी नंतर बघतो. बोटकत काढलात काय? अहो, पण ते बोटखत वाचायला मोडी रीडर पाहिजे. तो आणलाय का? तात्यानं आणलाय ते काय? त्यांना मोडी वाचता येतं? भाऊसाहेब, तुमच्या वयापेक्षा जास्त वर्ष तात्या सरकारी खात्यात कारकून होते. कधी? स्वातंत्र्यापूर्वी. असं. मोडी वाचता येतं? अहो, ते येत असेल हो, मोडी पण येत असेल, पण वाचता येतं का? चष्म्याशिवाय. 75च्या वर वय झालंय, कान संपलेत, पण चष्म्याशिवाय वाचतात. आता बघाल तुम्ही. बरं, तात्या, पिंपळवाडीचे निमकर, हा विजय निमकर, त्याचा बाप अण्णा, त्याचा बाप भार्गवराव. जरा बघा बोटकतात काय लिहिलंय. तू चल जरा बाय, ते बघते. दत्तो, तू आता आतमध्ये जे काय बोललास किंवा आतमध्ये जे काय चाललंय ते सगळं तुला कळतंय? ते त्यांना कळतंय ना. बस झालं, तू का काळजी करतोय? बरं मला सांग, त्या शामरावनं खरंच मोडी वाचता येत आहे ना? अरे येतं म्हणजे काय, येतच. ठीक आहे बाबा, हे घे. आता हे काय? तात्या आतमध्ये जे काही वाचतायत ना, तेच देवनागरीत लिहिलंय. कोणी? कोणी म्हणजे मी. मग ते का आत वाचतायत? तात्या आतमध्ये जे काही वाचतायत तेच हे आहे हे सिद्ध व्हायला हवं. तात्याने याच्यावर सही केली की ते सिद्ध होईल. हा, त्यांनी सही केली की तू त्यांना 100 रुपये द्या. नाही, मी त्यांना 100 रुपये देतो, पण मला सांग, हे जर सगळं असं आहे तर मग तूच जाऊन आतमध्ये का नाही वाचत? ते सोपं नाही का? तात्या कशाला? अरे मला कुठे येत आहे मोडी? मग हे सगळं कोणी लिहिलं? मी. ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे, वकिलीचं. नाही, हे काहीतरी वेगळं. अरे हे असंच असतं. चल, तात्यांचं झालं असेल वाचून. बघितलेत तात्या? हा, बघा बरं जरा, हे असेच लिहिले आहे ना. निमकरांचे 4 एकर 8 गुंठेत लिहिलेत ना? घ्या, सही करा खाली. एक दे. काय ते? द्या. उद्याला याच्या झेरॉक्स आणून देतो. सावकाश. चला.
चला हो. चला तात्या या. हॅलो. हे डार्लिंग काय म्हणतोस? आजूबाजूला कोणीतरी ऐकेल ना. बरं आपण ते नंतर बोलूया. ओके. जेवण झालं काय? पिऊनला काय? मी काय स्वयंपाक पिऊन करते? बरं ठीक आहे, तू घरी ये मग आपण बोलूया. ओके. या बाय. गुड डे. हॅलो, पद्मजा आहे? निशांत सर? नाही ठीक आहे, थँक्यू. हल्ली लंच मीटिंग बऱ्याच वाढल्या त्यांच्या. हा बरं, त्या वाढीचं आता काय करायचं? शामरावांनी सह्या केलेल्या कागदाच्या झेरॉक्स नीट जपून ठेव. तलाठ्याकडनं ते 4 गुंठे मी तुझ्या 7-12ला चढवून घेतो. ते एकदा झालं की तुला हवं ते खुशाल कर. वाडी वीक जाळून टाक. काहीतरी काय बोलतोस तू? असं आपलं बोलायची पद्धत रे. एकदा त्या परश्या बाटाला भेटून कागद दाखवून घे. अरे पण त्याला कशाला भेटायचं? 4 गुंठे माझ्या नावावर आहेत ना, ते कागदात लिहिले ते खरं आहे ना? आज मी ते 4 गुंठे परश्याच्या नावावर आहेत. हो. अगदी तुझे असले तरी आहेत. अरे हो, पण उद्या परश्याला कुणी चढवला आणि त्यांनी तुझ्यावरती दावा लावला की तू मेलास, कमीत कमी 5-7 वर्षाची निश्चिंती. हा, हे बघ, मी आणि परश्याचा वकील दोघेही पैसे कमवू रे. नाही, मी माझं नुकसान करून हे तुला सांगतोय. याचं कारण तुझा बाप आणि माझा बाप मराठी शाळेत गमबन काढण्यापासून ते सरणावर चढेपर्यंत एकमेकांचे मित्र होते. हा, कोर्टाची पायरी चढू नकोस. एक वकील सांगतोय तुला, परश्याला भेट, वाटल्यास त्याला 5-10 हजार दे. अप्पा, परवा कोर्टाची तारीख आहे, लक्षात आहे ना? मी आलो, तू हो पुढे. निशांत, मला ना तुझ्या वागण्याचा अर्थच काही कळत नाही. हे काय आहे? रात्री असा 8:30 वाजता येतोस आणि लगेच पार्टीला जायचंय तयार हो म्हणून सांगतोस. अरे कसं शक्य आहे? पण ह्यात चिडण्यासारखं काय तेच कळत नाही मला. अरे म्हणजे अजून मला तयार व्हायचंय, मोहिनीला तयार करायचंय. अनु, आपल्याला पार्टीला जायचंय, तुझ्या आईच्या घरी नाही. शिवाय सगळे कपल्स असतील तिकडे. का? मग मोहिनी का नको? का नको म्हणजे? ती काय तिकडे येऊन मिरवणार आहे? मग मोहिनीचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय? इतकं मोठं घर आहे ना आपलं, इतके नोकर आहेत ना त्यात, काय नाही का झोपेल ती? नाही निशांत, तुला व्यवस्थित माहितीये, मोहिनी माझ्याशिवाय झोपत नाही कधी. असं तुला वाटतं कारण तू तिला एकटीला कधी झोपूच देत नाहीस. मी तिला सोडून कुठेही येणार नाही. मोहिनीची ढाल कशाला करते सुगाच? सरळ सांग ना, तुला अर्ध्या तासात आवरता येणार नाही म्हणून. अरे पण मी तुला नेहमी सांगते, कुठे जायचं असलं तर मला आधी 2 तास सांगत जा. हे काय आहे? मला शॉपिंगला जायला सुद्धा अर्धा तास पुरत नाही. मी काय डिनरला अशी येणार आहे? आणि मग तुला काय बघायला येणार नाहीये कोण तिकडे? प्रत्येक कामात लेट. काम करायची सवयच नाही ना. ती मिसेस कपूर तुझी मैत्रीण आहे ना, मग ती कशी काय तयार होते? तुला कसं काय कळलं? पृथ्वी गोल आहे हे कळण्यासाठी विमानात फेऱ्या मारण्याची गरज नसते ग. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं ना की सगळं कळतं. एरवी मी तुला आग्रह केलाही नसता, पण आजचा डिनर खरंच खूप महत्वाचा आहे. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे आणि ते जर नाही मिळालं ना तर खूप मोठं नुकसान होण्याची. मग तुझी ती पम्मी डार्लिंग आहे ना, तिला एरवी लंचला घेऊन जातोस ना बरोबर, मग आता डिनरला सुद्धा तिलाच घेऊन जा, कळलं? रामदास, पद्मजा मॅडमचं घर माहिती आहे ना? जा त्यांना घेऊन या.
हॅलो हां पमी मी बोलतो. नाही मी माझ्या ड्रायव्हरला पाठवलं, तू तयार. आपल्याला एका पार्टीला जायचं. या